तर आता अस्मिता तुमच्याकडे येणार आहे. तुम्ही पहिलं कुठलं बक्षीस मिळवलं होतं आयुष्यात, एखादी शब्बासकी लक्षात राहिलेली? मी दुसरी तिसरीतच असेन आणि बालनाट्य स्पर्धा होती डोंबिवलीत आणि मी नारद मुनी झाले होते आणि झालं असं की माझ्या सगळ्या मैत्रिणींना बक्षिसं मिळाली आणि मला एकही बक्षीस नाही मिळालं. तर मला एक तर खूप लहान होते आणि मला तिथेच रडू आलं आणि मी खूप ओक्साबोक्षी रडत होते की मला असं वाटलं की संपलं आता सगळं, हे शेवटचं होतं आणि आता मला हे नाही मिळालं आहे. तर त्याला जज होते अनिल सुतार म्हणून. मग त्यांनी मला कडेवर वगैरे उचलून घेतलं आणि चॉकलेट वगैरे दिलं आणि मला वाटतं मी 11वीत होते नंतर आणि अचानक सर मला परेलला भेटले, लोअर परेलला रस्त्यात, आणि त्यांनी मला सांगितलं की मी एक शो करतोय, डान्स बेस बॅले टाईप्स होता आणि तू करशील का? आणि तिथून मला वाटतं माझ्या प्रवासाला सुरुवात झाली, जी आज मी इथे तुमच्यासमोर आले. वा वा. आता देविकाकडे येणार आहे. तिला विचारायचं तिचं पहिलं बक्षीस काय होतं? 10वीत होते मी आणि मी 10वीच्या वर्षी नाटक करत होते. मी बास्केटबॉल खेळायचे शाळेत असताना 6-7 वर्ष. मार्चमध्ये फायनल एक्झाम असते, तर जानेवारीमध्ये प्रिलिम्स होत्या आणि आम्हाला अल्जेब्रा विषय शिकवायला आमचे प्रिन्सिपल होते, जे शाळेचे प्रिन्सिपल असतात. आणि अल्जेब्रामध्ये मला खूप कमी मार्क्स होते, म्हणजे 35ला पासिंग असतं तर आय वॉज लाईक 45 वगैरे मला मिळाले होते. आणि जेव्हा त्यांनी पेपर वाटले तपासून झाल्यावर, त्यांनी मला वर्गात उभं केलं आणि अख्ख्या वर्गासमोर खूप झापलं. पुढे 1.5 महिना होता फायनल पेपरला आणि मी तो 1.5 महिना वेड्यासारखी अभ्यास करत होते. मी मागे लागले होते त्या अभ्यासाची की काहीही करून त्यांच्यासमोर तोंड वर करून उभं राहायचं आहे, एवढंच मला होतं. मी खूप अभ्यास केला आणि लकीली मला 98% मिळाले 10वीत असताना. आणि त्याच्यानंतर जेव्हा शाळेत परत बोलवतात एक प्राईज डिस्ट्रीब्युशन म्हणून, तेव्हा त्यांनी माझं नाव घेतलं. मी त्यांच्या समोर गेले, ते मला बघून फक्त हसले आणि त्यांचं ते हसणं मला ते हवं होतं आणि त्याच्याकरता मी अशी झटत होते आणि ते मला मिळालं. वा वा वा. आता अभिराम तुमच्याकडे येणार आहेत. तुम्ही गोव्याच्या ते मागच्या भागात आपण सगळ्यांना सांगितलं, मग बक्षीस पहिल्यांदा मिळालं का फेणी? मी एकदा रांगोळी बघितल्या होत्या की रांगोळीमध्ये पोस्टर्स काढतात, तर मला ते शिकायचं होतं. आणि मग ते शिकण्यात बाबा म्हणाले की कॉम्पिटिशनमध्ये जाऊ, चांगलं काढतो तर जाऊ. आणि कॉम्पिटिशन जेव्हा काढायचो ना मी, तेव्हा बाबा खूप रागवायचे. अरे काय करतो हे, असं शेड कराय कळत नाही का, अरे नालायका, अरे हे ते, खूप 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 रागवायचे. मला एवढा राग आला, अरे यार काय आहे. नंतर मीच प्रॅक्टिस करायचो आणि एका वेळेला मला 4 ठिकाणी फर्स्ट प्राईज. वा वा. 4 ठिकाणी प्रोफेशनल लेवलला. आणि त्यामुळे माझा इंटरेस्ट या कलेमध्ये गेला. वा वा. 28 तारखेला कुठे आहे तुम्ही? 28-29ला का या महिन्यात? का म्हणजे घरी दिवाळीत रांगोळी करायला बोलावलं असतं, म्हणजे दिवाळी आहे ना म्हणून म्हटलं. आणि आता यानंतर आपण पुढचा पुरस्कार देणारच आहोत, पण तत्पूर्वी हा पुरस्कार देण्यासाठी मी या मंचावरती आमंत्रित करणार आहे पत्रकार बरखा यांना. या. नमस्कार नमस्कार नमस्कार, मैं हूँ बरखा भट्ट और आज आप हमारे स्पेशल शो में देखेंगे कि जी मराठी के बहुत सारे कलाकार इस स्टेज पर एकत्रित हुए हैं. सबसे पहले यहाँ पे बैठे हुए शिव यानी ऋषि को, मेरी भाषा आपको शायद अच्छी से समझ में आएगी, इसलिए इन्होंने मुझे यहाँ पर बुलाया है. तो शिव से मुझे ये पूछना है, आपके सीरियल में ऐसे बताया है कि आप एक महाराष्ट्रियन लड़की से शादी कर चुके हैं. असल जिंदगी में मुझे ऋषि से पूछना है, महाराष्ट्र की जनता को ऋषि से पूछना है कि क्या वो असल जिंदगी में किसी मराठी लड़की के साथ शादी करना चाहेंगे? अयो हो, डायरेक्ट बॉम्बच टाकला त्याच्यात. नहीं, इस क्वेश्चन का जवाब शायद मुझे इस शो की जर्नी के थ्रू ही पता लगा है कि जो कल्चर, जो एक्सचेंज है, जो डिफरेंट कल्चर्स को अलग अलग डिवाइड करके रखते हैं, वो मुझे उसकी यूनिटी क्या होती है कि अलग अलग कल्चर्स मिलके भी एक अच्छा यूनियन बना सकते हैं. Exactly, इसका आपका मतलब ये है कि आप एक मराठी लड़की से शादी करने में आपको कोई दिक्कत नहीं रहेगी. दिक्कत नहीं रहेगी. यस, एग्जैक्टली माय पॉइंट. इसीलिए मैं आपका जवाब हाँ समझती हूँ. कल सुबह 11 बजे आप अपने माँ बाप को लेकर मेरे घर पर पहुँच जाइए. हेलो, सिर्फ इतना ही पूछना था. थैंक यू वेरी मच डॉक्टर साबले, उन्होंने हाँ कर दिया. एक मिनट है. मैं चाय पर आपका इंतजार करूंगी. ए पर्स गळ्यात घातलेली बाई, थांब ना. वो तो पैसे छुट्टे यहाँ पे.
लक्षात घ्या तुम्ही इधर आते ओ तो हिंदी में बात करते तो आप बोले मराठी लड़की तो आप किधर मराठी आहे हा मग नाही मी मराठीच आहे ना हा, ते हिंदीच मध्ये मध्ये मी फक्त पाठ करून येते हे कॅरेक्टर आलं की बाकी मी एकदम मराठी आहे तुम्ही उद्या घ्या मी भावरं भिवरं काय तुम्हाला पाहिजे ते खाऊ घालते जाते मी. ते यांचं काय ते आमचे ऐश्वर मॅडम आहे ऐश्वर मॅडम ती जी बाई होती द्यायगुडी बाई त्यांचा प्रॉब्लेम झाला ते म्हणलं ते संकर्षणला भेटायचं आहे 2 मिनिटं तिथे भेटू शकतात का दायगुडी बाई अच्छा हा, त्या मध्येच नाचत होत्या त्या हा या वाई काय त्यांना भेटायचं होतं नाचू नका ते सांडा काय आहे बाईने केलंय कोणाला माहिती काय आहे हे काय थांबा 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 खायच्या आधी बघा तर काय आहे, लगेच पालक पनीर दिसतं मला कारण हिरवी ग्रेव्ही आणि काय आणलंय हे थांबा थर्मोकोल थांबा. अगदी बरोबर ओळखलंय पालक पनीर. ओहो का पण कशासाठी आणला तुम्ही हे अहो यांच्या कार्यक्रमाला मी खूप पत्र पाठवली मग पण काही यांनी मला बोलवलंच नाही ना आम्ही सारे खवय्येमध्ये होय काय म्हटलं आज आता संधी मिळेल तर लगेच बनवून घेऊया आणि वा पाठव. त्यांनी तुमच्यासाठी डिश बनवलेली आहे आणि हे हे काय केलंय हे डेकोरेशन शक्यतो डेकोरेशन सुद्धा खायच्याच सामानाचं असतं हो का हा आमच्याकडे गणपतीमध्ये असं केलं की 2 मार्क वाढतात ना. गणपतीच्या पताक लावून डेकोरेशन नसतं करायचं वहिनी तेच सोलाड वगैरे असे टाकून करतात ठीक आहे चव बघा, चवीदार. तुमच्यासाठी त्यांनी बनवलं खरंच खायचं आहे ना काय प्रॉब्लेम माझ्यावर विश्वास पनीर सह खाऊ आपण वा मुझे क्या बात आहे आवडलं अप्रतिम थँक्यू फार सुंदर मुलीचा फोन आलाय. वा हॅलो डमी माझी मुलगी हा बोल का डमे हा वा फारच छान आहे गेम आहे माझे खराच की काय आवडला आवडला हा हा काय बोलतोस खरंच चांगलं तू का अगं मेहंदी ना ती मेहंदी त्या ह्याच्यावर ठेवली आहे फ्रीजच्या हा फ्रीजवर ठेवली आहे मेहंदी मेहंदी हा मिळा काय बोलतोस अरे हे पालक पनीर हा मी पनीर काय मेहंदी घातलंय की काय काय बोलतोस थांब जरा वास घेतोय हा होय मेहंदीचा थांबा हा थांब जरा हा आवडला आवडला ना तुमका नवीन प्रकार हा का नाव पण दिलं आम्ही काय मेहंदी पनीर मेहंदी पनीर आवडलं का तुम्हाला हे खूप आवडलं नाही आवडायलाच पाहिजे आता कसं आहे, आपल्याला दलेर मेहंदी आवडतो पनीर मेहंदी आवडायला काय प्रॉब्लेम संकर्षण तुम्ही एखादी कविता आणखीन एक म्हणणार होता ती तुम्ही घ्या आता ती हो ही कविता हरकत नाही ही कविता विनोदी नाही आहे खरं तर हा मंच विनोदाचा आहे पण मी माझ्या घरचे आपण सगळेच हवा येऊ द्या नेहमी पाहतो आणि ह्या मंचावरून आपण जेवढ्या वेळेला तुम्ही विनोद आमच्यापर्यंत सक्षमपणे पोहोचवला त्याच्यापेक्षा जास्ती वेळेला एक चांगला कंटेंटसुद्धा पोहोचवला तर मला असं वाटतं की मला ना निगेटिव्ह राहायला आवडत नाही आणि आपण आज सगळेच इथे तरुण आहोत तर मला नेहमी असं वाटतं की आपण आपल्या देशातल्या निगेटिव्ह गोष्टींविषयी फार बोलतो त्याच्याच खूप चर्चा होतात तर मला ते आवडत नाही म्हणून मी आपल्याच देशातल्या काही सकारात्मक गोष्टींकडे अशा पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न केला आहे आणि हा तुम्हीही करावा असं मला वाटतं जर अडखळलो तर मी ह्याच्यातनं पाहीन माझं असं म्हणणं आहे की भिन्न भाषा भिन्न राज्ये वेगवेगळा वेश आहे भिन्न भाषा भिन्न राज्ये वेगवेगळा वेश आहे संस्कृतीने नटलेला हा भारत माझा देश आहे वा